राजाजी की जय हो. काय का मानला महामंत्री जी राजाजी. आपले राजकुमारचं लगीन आहे आणि ते लग्नात तू आपल्या घरी मस्त मस्त बोकड्या आहेत आणि कोंबड्या आहेत ते बाजूस आणि त्याच्या मस्त मस्त भाजी बनवजोस जी राजाजी. आणि काहीतरी मिठाई आपण मस्त बनवजोस आणि आपले जो शाही बगीचा आहे ते बगीच्यामधून मस्त मस्त फुल हवं ते फुल तोडून आणजोस आणि मेहमानाला आमंत्रण करजोस आणि जे जे मेहमान येतील ते मेहमानाला फुल देऊन स्वागत करजास जी राजाजी. आणि काही पण हे व्यवस्था मग कमी नाही राहाय पड आपले सांगेल प्रमाणे होऊन जाल. मला जायला लागेल. राजाचा आदेश आहे. आखा चाकरांना सांगून व्यवस्थित आखा खाये पियाचा बनवायला लागेल. जहा सांगा हा रेडी करवा. हा तयार तर झाला आहे. आता राजाने सांगेल प्रमाणे बोलवाय घालवाय लागेल आमंत्रित मेहमान होलं. सेनापती ओ सेनापती कोठा आहेस? जी महामंत्री. सेनापती आपले राजाचा हुकुम आहे. आपले राज दरबार मा आपले राजकुमारचा लगीन आहे आणि ते लगन मा राजाचा आदेश आहे काय बेस बेस खाई जाव बनवला आहे आणि होडा बेस बनवेला आहे. काय राजा सांग काय जे आपलं आमंत्रित मेहमान आहेत जेल जेल आपले पत्रिका दिलेला आहे त्यांना अखेल बोलवून घेणे जोस आणि ही जिम्मेदारी मी तुवर देत आहो. आपले सैनिकाला सांगजोस आणि अख्खे जेला आमंत्रण दिलेलं आहे ते अख्खे बोलवून घेणे जोस. जी महामंत्री. हा जाओ. सेनापती. सेनापती आपल्या गावात जेल जेल पत्रिका दिलेला आहे त्याला अखेल वारून घेणे जास. आपले राजकुमारचा लगीन आहे. जी सेनापती. राजा बनवेल आहे. जी सेनापती. जा तुम्ही. हा हाय सेनापतीने आदेश तर दिला आहे. पहिले लोकांकडे नसीब वाळे हवे ना. आपला एवढा मोठा राजा त्याच्या एकला एक राजकुमार हा 100 जातचे पकवान बनवायला आहेत आणि हा आणि राजाने आमंत्रण करेल ते लोक तर खास लोक हवे ते जेम मस्त गोड सांगायचे ना. हा नसीब वाळे सांगत बरोबर ना. बराबर. हा चल लेग लेग जाओ. चल. काय रे तुम्हाला राजाने खास आमंत्रण करेल आहे. काय 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 राजाने खास आमंत्रण करेल आहे. राजाचा एकला एक राजकुमार त्याच्या लगीन राजकुमार 100 जातचे पकवान बनवायला आहेत. दरेक काय बसा काय. हा तुम्ही खास इजास येव. याद राहील ना. खास इजास. घरवाले हो काय रे तुम्हाला राजाने खास आमंत्रण करेल आहे. एकला एक दिकरा त्याचा राजकुमार 100 जातचे पकवान बनवायला आहे. दरेक जाती मिठाई बनवा माहिती आहे. खास तुम्ही पसंत करेल आहे. कोणाक नसीब वाला लोक तुम्ही तुम्हाला येत येव येव याद राखी जा हो. येव येव. अजून कोणाक राजाने आमंत्रण करेल आहेत तर अजून तर आहे तू. घरवाले हो तुम्हाला राजाने खास आमंत्रण करेल आहे. राजकुमारचं लगीन आहे. 100 जातचे पकवान बनवायला आहेत. त्या द्वारीच्या मिठाई बनवा माहिती आहे. मोठा मोठा वस्तू मारेल आहे. खास जा हो भूलसा नको. हा राजाच्या आज्ञाचं उल्लंघन करसा नको हो. राजाने सांगेल तो आखे सांगला खेळ ये लोकांना नाही पसंत करेल. हा राजा ते तर खास माणसा ना. चालेल ना. चल चल लेक लेक जाम आपल्या महल में आखेला सांगला है. महामंत्री ओ महामंत्री राजाजी बोलवत आहे जायला लागेल. राजाजी की जय हो. आपले राजकुमारच्या लग्नात मेहमान आले का नाही अजून? राजाजी अख्खा खायचा व्यवस्थित बनवेला आहे आणि सांगेल प्रमाणे आपल्या आदेशचे अनुसार गाव मा घालवेल पण कोणी अजून सुधी आला नाही. महामंत्री तू एक काम करतोस अजून दुसरा सैनिक पाठवतोस
જી. અને જેને જેને आमंत्रण दिलेलं आहे त्याला एक વાર ફરી વાર सांगायला लावतोस. जी राजाजी, एक वार अजून आपले घालून हेरू. चालेल. कोणेक वार माणसाला बोलवायचा हवा तर राजाजी मला हुकूम दिए करतो. सेनापती, ओ सेनापती, कोकडे गेला? जी महामंत्री. सेनापती, राजाजीचा हुकूम आहे. आपले राज दरबारमा राजकुमारचा लगीन आहे. खायचा आखा व्यवस्थित बनवेला आहे आणि एक वार आपले घालवेल पण आमंत्रित मेहमान आलं नाही. राजा सांगे एक वार फरी वार तू बोलवून घेण इजोस वद. मी तुला सांगत हा आपले सैनिकाला तयार कर आणि खास सैनिक त्याला तू घालव आणि ते मेहमानाला घेऊन येते. काय राज दरबारमा खान पेन आनंद आणि मजे करते ही राजाची इच्छा आहे. तर तू जा आणि त्यांना घेऊन ये. जी महामंत्री. सैनिको, सैनिको, जी सेनापती. आपले राजकुमारचं लगीन आहे. तुम्ही गावात ज्याच्या जेले जेले पत्रिका दिलेल्या आहे त्याला अखेर वारून घेणी जा. जी सेनापती. सैनिक दवडलं पण ते नाही आलं अजून जाऊन तुम्ही वारून घेणी जा. आम्ही घेणे देऊ. सेनापतीने तर आपल्याला दवाडला आहे तर घेण तर येत लागेल. चल जाऊ. तुम्हाला राजाने आमंत्रण दिलेलं तर तुम्ही आलेच कसे नाही? आम्हाला जेम काम तर हवाच पण राजाने आमंत्रण दिलेलं तुम्हाला ये पाहिजे ना. नाही आम्हाला जेम काम आहे. आम्हाला एक मिनिट जेम काम राजाचा उल्लंघन नाही करायचा. आम्हाला जेम आम्ही एक दिवस काम नाही करत. आम्हाला तुम्ही काढून टाकेल. येत लागेल. येत लागेल. दुसऱ्या घरी जायला लागेल. अरे तुम्हाला राजाने आमंत्रण दिलेलं होता तुम्ही आलेच कसे नाही? 5 बैला भाडे किती आहेत. अरे पण राजाने आमंत्रण दिलेलं त्याच्यात तुम्ही उल्लंघन केला. राजा एक दिवस खाया दिल फक्त बैला नाही पोचत तर मग मला खाया कोण देईल? બધા पकवान बनवेल ती कोण काय आहे मग? आम्हाला टाइम नाही तर बैला पण चारायला तुम्हाला लागते. ये लागेल. तुम्ही ये लागेल परत या. मस्त मस्त खायला पण चांगला तरी पण येत नाही. बाकीचे आहेत. हा. तुम्हाला राजाने आमंत्रण दिलेलं तर आलेच कसे नाही? आम्हाला तर जरा पण टाइम राजाचा ऐकला एक पुत्र आम्हाला जमीन जायचे आम्हाला भूक मारू थोडा भव्य एकदम लग्नाचा प्रसंग. आम्हाला जमीन जायचे तुम्हाला येत लागेल. जमीन जायची उल्लंघन नाही करायचं राजाचा. आम्हाला जायला लागेल. इजाजत तुम्ही चला आता अखेर तर चांगला आहे. हे लोक गाववाल्यालाही सांगू. गाववाले हो, अखे जरा तुम्ही इजाज लग्नात राजाचा एकला एक पुत्र राजाचा उल्लंघन नाही करायचा. हे वारंवार परेशान नक्की ना दनाई देश येतात परेशान जसं करतात. तुम्हाला रे भाऊ असंच सांगत रे असं परेशान चला ते ह्याला एखादे बराबर करू. ये ना यार तिकडून तुम्ही ये ना नाही कडून मापाट अंडा बराबर आहे लगता बरं ना आता बरं कुठे काय झाला हवा लग्नाचे नाही अजून काय खबरच पडले आहे. जेम दुःखद समाचार आहे. आता राजाजीला सांगू तर सांगू कसा करे? जायला लागेल. खबर तर दिये लागेल राजाला. राजाजी की जय हो. हा सेनापती आले काय मेहमान? जी राजाजी, जेम दुःखचा समाचार आहे. काय आपले परिवार आपले आदेशचे अनुसार नगरमा सैनिको पाठवવામાં इदेल होते. हा पण राजाजी नगरचे लोक हे आपले सैनिकांवर हात उचलायची हिमाकत करेल. काय झालं? हा त्यांचा नाश करून टाकला. असा तर कसं काय? ते हे गावचे लोक आहे राजाच्या सैनिकावर हमला केला. हो राजाजी. महामंत्री तू काम करतोस. आपली जी लष्कर आहे ती लष्कर घालवतोस आणि ते गावामा जे ते सैनिकाला कुठला गेलं अखेला मारून टाकतोस. जी राजाजी आपले असा जाता करो आणि सांगेल ते गावामा एक बार पिलूट पण नाही बचाय पड आणि मोठा तोल पण नाही बचाय पड आणि ते गावाला आग लावून पेटून टाकायला लावतोस. जी राजाजी
आदेश अनुसार काही पण राहायला नाही पडत. जी राजाजी. राजाजी जेम गुस्सा माही दिला आहे त्याचा कोप भडकला आहे. सेनापतीला बोल. सेनापती, ओ सेनापती, सेनापती लवकर जोस. जी महामंत्री. सेनापती, राजाजीचा आदेश आहे काय आपले 2 वखत नगरच्या लोकांना जे मेहमान होते त्यांना बोलवाय घालवेल पण आले नाही आणि होडाच नाही तेही आपले सैनिकांवर हात उचलाय ची हिमाकत करेल आहे आणि राजाचा आदेश आहे काय तू जायजोस आणि आपली लष्कर तयार करजोस आणि आखे नगरचा नाश करजोस. हे राजाचा हुकूम आहे आणि याची जिम्मेदारी आज तुवर आहे. हो जी महामंत्री. हा जाओ. सैनिको, सैनिको, सैनिको. ए सेनापती, राजा आपल्या राजकुमारच्या लग्नासाठी जे गावात सैनिक पाठवलं तर लग्नासाठी वारायलं हा. त्याला गावाच्या लोकांनी मारवा मारला आहे. राजाची आदेश आहे की ते अखेल गावात नाश करून टाका. जी सेनापती. चला सैनिको, चलो नाश करून टाका. चलो. राजा खिजवायला आहे ना आज तर आपले ते खेर नाही गाव कचा गाव होता रे ते. हा? हा. चला चला. हेच लोक होते ना. ये नाश करून टाका का. अर्धा असं सरा, अर्धा इकडून इकडून जा. शिरा. अर्धा चला इकडून जा. धरा. मारा हिला. ये देते धरा मारा. अरे बचाव बचाव. ओय नको नको. ओय नको नको. काय बदला तर नाही ना. आता गाव पेटून टाका. माझी सांगेल आहे पेटो. एक हॉस्टेल आलेला आहे. वा पेटवा काय नाही पण आखा पेटवून टाकायला लागला आहे. अख्खा सेनापती आम्ही पुरा आखा फिनिश केला ना. काय पण अख्खा काळा कोयला दिसत. चला चला. जायला लागेल मला राजाजीला खबर द्यायला लागेल. त्याचे हुकुमचे अनुसार आखान झाला आहे. राजाजी की जय हो. हा महामंत्री काय झाला. राजाजी सांगेलचे आधारे हा, आखे नगरला नाश કરવામાં आला आहे. अख्खा नाश केला आहे ना. हो राजाजी. कसे काय जेही आपले लग्नासाठी नोंदवले होते ते आपले लग्नात यायला योग्य नाही होते. पण आता तू एक काम करतोस. हो राजाजी. कसे काय आपले खायला ते बनवेल आहे हो तर तू आता खानवेलच्या 4 रस्त्यावर जायचोस हो. आणि खानवेलच्या 4 रस्त्यावर जी जी लोक बसून हवे त्याला अखेले घेणीचो हो. आणि आता कला फाटकवर जायचोस आणि कला फाटकवर तडे पण जी जी रस्त्याचे मेरेला बसलेले हवे त्याला अखेले घेणीचोस जी राजा. आणि अख्खा चौडे गावामध्ये चबूत फिरचोस आणि चौडे गावामध्ये जे जी लोक सापडतील त्याला तो अखेले घेणीचो जी राजाजी. અને તેલ બેસ બેસ ખાઈ દીજો મીઠાઈ દીજો અને બેસ બેસ કોકડે ને કોમડા મારેલા હે તે આખા દીજો. जी राजाजी. तुझे आपले सांगेलचे आदेश अनुसार होल. राजाजी कोढाक मोठा कोढाक दयाळू काय आखे लोकांना घेऊन बोलवत आहे. सेनापतीला बोलवायला लागेल. सेनापती, ओ सेनापती. हॅलो. जी महामंत्री. सेनापती, आपले राजाचा आदेश आहे काय जे आमंत्रित मेहमान होतो तेही योग्य गणला नाही. आपल्या लगीनमा राज दरबारमा राजकुमारच्या लगीनमा येचा तेही योग्य गणला नाही. पण राजाजीचा आदेश आहे. आपला राजा एवढा मोठा आहे काय जे पण असे तर जायजास खानवेलचे 4 रस्त्यावर आणि असे तर खेटी फाटक काय जे पण चौडे गावामा त्याला अख्खे बोलवून घेणे जा. जे पण रस्त्यावर सापडते त्याला घेणे जा आणि आपले राज दरबारमा राजमहल मा राजकुमारचे लगीन मा खाते पेते मजे करते आणि आनंद करते. यो राजाचा हुकुम आहे. तू जायजोस आणि बोलवून घेणे जोस. जी महामंत्री. सैनिको, सैनिको.
जी सेनापती. आपले राजकुमारच्या लग्नात वारे गावाचे लोक वारेल होते हा. यायला योग्य नाही होतं दादा असं तुम्ही जायच्यास हा. आणि 4 रस्त्यावर जायच्यास जी सेनापती. त्याला पण तुम्हाला सापडते त्याला घे नाही जास असं त्याच्या तर खेळडी 3 रस्त्यावर जायच्यास तसं त्याला जे सापडते त्याला अकेला घे नाही जास जी असं तर सेनापती. तुम्ही हे मांडवात जे पण बसत लागत आहात त्याला अकेला घे नाही जास जी सेनापती. जा तुम्ही हा. आपले तर गोठी करजन राजाने बोलवेल ते तर आखे मोठे मोठे बेस बेस होय. जे पोलके सांगायला होते ना ते हा. जेम नसीब आहे ते पण ते आले योग्य नाही ते पण ये लोकांना आपले सांगते येते योग्य नाही राजाने बोलवेल ते तर खास होय असू जे पण ते तर आले नाही तर आता हे अखेला घे लागते ना. हा. राजाने सांगला खानवेल चेर रस्त्यावर जाय जावं केला आहे तू फाटकवर जास ना हा. बरोबर अखे गावसी घेणी जाव माखे बारीक हा. मोठे आखे लगेन ऐक जा खानवेल 4 रस्त्याचे लोक हो राजाचे महल मा खास एकदम मस्त सोजाचे पकवान बनवेल आहे तुम्ही खायला येसा ना आखे हो ऐकायला मागाहून राजाचे महल मा सोजाचे पकवान बनवेल आहेत मोठा मोठा बोकडा मिठाया मारेला. बनवायला आहेत आखेला येत आहे हो याद करून येसा ना. राजाचे राजकुमार एकला एक त्याच्या लगीन आहे हा जी तुम्हाला पसंत ती खाई जा. चला लेग लेग चला आमच्या हरी चला आमच्या हरी ये मागेऊन ये चला चला लेग लेग चला चला आमच्या हरी ये चला चला राजाचे महल मा सोजाचे पकवान बनवेल आहेत लेग लेग जा तुम्ही पण ही जा चला चला लेग चला लेग ये लेग लेग राजाचे घरी व पकवान बनवायला जायला लागेल काय लेग ये लेग 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 लेग. अरे राजाची कोणाक महान आहे आपले सारख्याला इन्व्हाइट करेल आहे अरे तू तर नटी आला मी तर साय अरे यार थोडा मोठा त्याचा एकला एक पोसे आहे रे मला तर खांदे डिझेल करायचं तू असाच कसा गालास रे हेरो साईडला तरी बसा ना मी तर काय अलगच समजत होतो आता खाना मिळेल काय रे यार अब्रू तू तर गाडायचे आहे मला तर कपडे वाट आहे राजाची हेरी जरा जरा हो आपले राज दरबार मा तर व्यवस्थित खाना चालू आहे जेम खुशीची गोट आहे काय राजाचे आदेश अनुसार आखे लोक खाते आहेत आणि मजे करत आहेत राजाजीला जरा जाण करायला लागेल राजाजी की जय हो. हा महामंत्री काय खबर आहे आपले हुकुमचे अनुसार आपले राज दरबार मा जे पण लोक आले ते खात पेत आणि मजे करत आहेत आनंद करत आहेत. आपल्याला बराबर खायला दिला आहे हो राजाजी तू स्वयं येन पधारून हेरून सकसे. चल मी एकदा देखाय मागा आहे का तुम्ही बराबर त्याची व्यवस्था करेल आहे हो का राजाजी ये राजाजी की जय हो ये है राजाजी एकदम मजे करत आहेत खान. राजाजी महान है राजाजी की जय हो राजा की जय हो भाई बराबर खायला दिला आहे ना हा बराबर बेस आहे ना? हा बेस बेस खाना तर सापडेल नाही मस्त जोरमा एक नंबर खाना मोठा मोठा पीस आहे ओ मित्र तू असा कसा केलास तू लग्नात आलास पण तुम्ही लग्नाचे कपडे नाही भरेल सैनिक हो, तुम्ही आता न आता याचे हात आणि पाय बांधा आणि याला अंकाची भटीमा टाकून दे ए, जा अरे लोक लोक मान लोक थांबते रे लोक थांबते लोक नाही मानव रे जरा तर थांबले आम्हाला किती आहे अरे रे रे लोक मला थांबते रे लोक ने अरे सोडा 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 राजाजी महान आहे. महामंत्री जी राजाजी जे आपले दरबार मध्ये आता जेवत आहेत याला आता कशाची पण कमी नाही पडत हो. हे आपल्या दरबार मध्ये येईन आणि आनंदी आहे आणि उत्साहात आहे खातील आणि पेतील याला काशी पण कमी नाही पडत राजाजी महान आहे जे योग्य होते ते येत नाही सकले पण जे आले ते आज आनंद करत आहेत. खूप खूप आभार कला मंडळीचा जोरदार